कराडच्या युनिक उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून आता राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. रात्रीच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली लाईटची व्यवस्था अद्याप पूर्ण झालेली नसताना उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. कराडच्या युनिक उड्डाणपुलाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. या उड्डाणपुलाचं अद्याप अधिकृत उद्घाटन झालेलं नसतानाही भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपच्या आमदारांनी अधिकाऱ्यांना सांगून वाहतूक सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर शंभूराज देसाई यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची घाई झालेली दिसते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा उड्डाणपूल दिवस-रात्र वाहतुकीसाठी योग्य आहे का, याबाबतचा व्यवहार्यता अहवाल आल्यानंतरच त्याचं अधिकृत उद्घाटन व्हायला हवं होतं, असं शंभूराज देसाई म्हणाले. रात्रीचं हायवे उड्डाणपुलावरती आता मोठमोठी वाहनं असतात, पण रात्रीचा पूल अजून तो चालू झालेला नाही, लाईट नाही अजून. मला वाटते अधिकृत उद्घाटन करण्यापूर्वी घाई केलेली दिसली तो पूल चालू करण्याची. सगळ्या बाजूनं पूल जर पूर्ण झाला असता, लाईट लागल्या असत्या आणि फिजिबिलिटी रिपोर्ट आला असता नॅशनल हायवे अथॉरिटीचा की बाबा आता हा पूल दिवसा आणि रात्री 24/7 वाहतुकीला योग्य आहे, तर खुली करणं योग्य होतं ते. त्यामुळे कराडच्या युनिक उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून आता भाजप आणि महायुतीतीलच नेत्यांमध्ये अप्रत्यक्ष टोलेबाजी पाहायला मिळते. सकलेन मुलाणी, कराड नगरी, कराड.